विशाळगडावरील प्रकार हा पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारा नाही. त्यामुळे यापुढे अशा पद्धतीने जर घटना घडल्या तर अल्पसंख्याक समाज जशास तसं उत्तर देईल. इद्रिसभाई नायकवाडी. विशाळगड आणि त्याच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर येथे एका समाजाला टार्गेट करून हल्ला झाला. पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारा हा प्रकार नाही. कोल्हापूर जिल्हा हा शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा आहे आणि त्याच कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू महाराज यांच्या कुटुंबियातील सदस्यांकडूनच असा प्रकार घडविला गेला याचा निषेध व्यक्त करतो. यापुढे अशा पद्धतीने जर घटना घडल्या तर अल्पसंख्याक समाज जशास तसं उत्तर देईल. ज्यांनी हा प्रकार केला त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. तसेच जर अशा पद्धतीने प्रकार घडत असतील तर अल्पसंख्याक समाज गप्प बसणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभाग राज्यप्रमुख इद्रिसभाई नायकवाडी यांनी पत्रकारांना दिला आहे. इद्रिसभाई नायकवाडी पुढे म्हणाले की कोल्हापूरसारख्या पुरोगामी विचारांचा जिल्हा असताना विशाळगड आणि पायथ्याशी असलेल्या गजापूर येथे अल्पसंख्याकांवर हल्ला झाला तो शाहू महाराजांच्या विचारांना तिलांजली देणारी घटना आहे. जे कोणी शिवभक्त म्हणत आहे शिवभक्त नाहीत. शिवभक्तांकडून असा प्रकार घडला नसता. विशाळगडावर घडलेली घटना म्हणजे अतिरेकी म्हणावी लागेल. कोणत्याही पक्षाच्या व्यासपीठावरून प्रथम शाहू फुले आंबेडकर यांचं नाव घेतलं जातं. शाहू महाराजांनी अल्पसंख्याक समाजाला जमिनी इनामी दिल्या, त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. शाहू महाराजांनी मुस्लिम बोर्डाची स्थापना केली, त्यांचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे ठेवले. शाहू महाराजांचे विचार किती विस्तीर्ण होते. विशाळगड येथे नुकत्याच्या 2 दिवसापूर्वी घडलेली अप्रिय घटना, त्या संदर्भात महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्याकडून या घटनेचा आम्ही तीव्र आणि जाहीर निषेध व्यक्त करतो सर्वप्रथम. आणि खर तर ही जी काही घटना घडली त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. सगळे समाजातल्या घटकांनी ते बघितलेले आहेत. ते बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल ही घटना घडवणारे, ही दंगल करणारे, हे घरांचं नुकसान करणारे, पेटवणारे, धार्मिक स्थळांची विटंबना करणारे हे लोक कोणी शिवभक्त नाही आहेत, तर हे निश्चितपणानं अतिरेकी आहेत आणि ह्यांचा शिवभक्त असण्याचा कोणताही संबंध दिसून येत नाही. परंतु त्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ज्या कोल्हापुरानं समतेचा विचार संबंध देशाला दिला, आज कुठलाही पक्ष असो, कुठलाही नेता असो, भाषण सुरू करण्याच्या आधी अभिवादन करतो शाहू महाराजांना. नाव घेताना पहिलं म्हटलं जातं की शाहू फुले आंबेडकर यांचे विचार किंवा यांच्या अभिवादन करण्यासाठी म्हणून नाव घेतलं जातं. त्यात सगळ्यात पहिले नाव घेतलं तर शाहू महाराजांचं. त्या शाहू महाराजांचे एवढे विचार विस्तीर्ण आणि विस्तृत होते. सर्व समाजाला, सर्व घटकांना, दीनदुबळ्या लोकांना बरोबर घेऊन त्यांना न्याय देण्याची भूमिका शाहू महाराजांची होती. आणि त्यातलाच एक भाग म्हणून आजही कोल्हापूर जिल्ह्यात अनेक स्थळं अशी आहेत की जिथं मशिदीत दिवाबत्ती करतो किंवा एखाद्या दर्ग्यात दिवाबत्ती करतो किंवा एखाद्या कब्रस्तानाची देखभाल करतो, एखाद्या इमारतीची देखभाल करतो म्हणून जी कुटुंब काम करतायत त्या कुटुंबाला शाहू महाराजांनी त्या ठिकाणी कसायला जमिनी दिलेल्या आहेत आणि त्या इनाम जमिनी आजही ते कसतायत. त्यापेक्षा सुद्धा पुढे जाऊन शाहू महाराजांनी त्या काळात अल्पसंख्याक समाजातील मुलामुलींना चांगले शिक्षण मिळावं आणि त्या शिक्षणाची व्यवस्था ग्रामीण भागात फारशी नव्हती आणि म्हणून ते शहरात मिळत होतं. म्हणून शहरात त्यांना राहायची व्यवस्था नाही किंवा जेवणाची व्यवस्था नाही आणि मग हे लोक कसे, ही मुलं शिक्षण कुठनं घेणार, त्या विचाराने स्वतः शाहू महाराजांनी कोल्हापुरात मुस्लिम बोर्डिंग नावाची संस्था स्थापन केली. तिथं अत्यंत सुसज्ज अशी इमारत बांधली आणि या मुलांना त्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी म्हणून त्यांचं वास्तव्य आणि जेवणखाण्याची सोय केली आणि त्या मुस्लिम बोर्डाचं अध्यक्षपद स्वतःकडे ठेवलं. म्हणजे यावरून आपल्याला लक्षात येईल की शाहू महाराजांचे विचार किती विस्तीर्ण होते आणि अल्पसंख्याक समाजाच्या बाबतीत विशेषतः शाहू महाराजांची भूमिका काय होती. तर आज दुर्दैव आहे की त्यांच्याच कुटुंबातल्या एका सदस्याकडनं हा विषय अतिक्रमणाच्या नावाखाली उचलला गेला आणि विशिष्ट एका समाजाला टार्गेट करण्याचं काम काही गावगुंडांना घेऊन त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. पण एक आहे की ही जी काय नुकसान भरपाई वगैरे देण्याचा विषय आहे तो शासन आपल्या परीने आता करते. इनिशियली काहीतरी 25,000 रुपये नुकसान भरपाईने 25,000 रुपयाची आर्थिक मदत, 50,000 रुपये प्रत्येक कुटुंबाला देण्याचं आता प्राथमिक स्वरूपात त्या ठिकाणी जाहीर झालं अशी माझी माहिती आहे. पण एवढ्यावर थांबता उपयोगी नाही. पंचनामे करून जे काही नुकसान झाले त्या नुकसानीची भरपाई शासनाने द्यावी, पण ती भरपाई ह्या संभाजीराजांच्याकडनं वसूल करून घ्यावी. कारण ह्याच्या मागचा सगळे सूत्रधार हे आहेत आणि त्यांच्यामुळे हे नुकसानीला सामोरे जावं लागतं आणि शासनालाही हा तोटा होतोय. म्हणून त्या संभाजी महाराजांच्याकडनं ते वसूल करावं. माझी माहिती आहे, मी समाधानी आहे
की शासनानं तातडीने पावलं उचलून आमचे माननीय मुख्यमंत्री सुद्धा 2 दिवसापूर्वी आले आणि त्यांनी एअरपोर्टवर तातडीने सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली, त्यांच्याकडनं आढावा घेतला आणि नेमकं काय उपाययोजना करायच्या त्या संबंधीच्या सूचनाही दिल्या आणि इथलं वातावरण अजिबात बिघडता उपयोगी नाही याची दक्षता घेण्यासाठी म्हणून त्यांनी संबंधितांना सूचना दिल्या आणि तातडीने गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. तो कुणीही असू दे, कुठल्याही पक्षाचा असू दे, कितीही मोठा असू दे, पण गुन्हा हा दाखल झाला पाहिजे आणि त्याला शासन झालंच पाहिजे. ही भूमिका ही माननीय मुख्यमंत्र्यांनी मांडली आणि त्यानुसार आज गुन्हे दाखल आहेत. पण माझं एक म्हणणं आहे शासनाला, अजून अनेक दंगली पाहिलेल्या आहेत मी की दंगली होतात, दंगलीत त्या ठिकाणी गुन्हे दाखल होतात, केसेस चालतात आणि कुठल्या तरी एका स्टेप आल्यानंतर त्या वेळेचं शासन लोकप्रियता मिळवण्यासाठी किंवा कोणाला ते सांभाळण्यासाठी म्हणून ते गुन्हे मागे घेण्याचं काम करते, ते खटले मागे घेण्याचं काम करते. ह्या बाबतीत मात्र आताच शासनाने ही भूमिका जाहीर करावी आणि कोणत्याही परिस्थितीत भविष्यात हे खटले मागे घेतले जाणार नाहीत या संबंधीची काळजी त्यांनी घ्यावी. तर एक आहे की या देशात शांतता सुव्यवस्था राहावी हे सगळ्यांचंच मत आहे. त्यासाठी सगळेजण आपापल्या परीने आपली जबाबदारी पार पाडतायत. अल्पसंख्याक समाज सुद्धा त्यातलाच एक भाग आहे. अल्पसंख्याक समाज सुद्धा अत्यंत कसल्याही घटना घडल्या तरी आज पाहिलं असेल अत्यंत संयमानं एवढी घटना घडली, महाराष्ट्रभरातनं याचे पडताळ उमटत आहेत. अल्पसंख्याक समाजातनं तीव्र नाराजी व्यक्त होत आहे आणि चीड व्यक्त होत आहे. परंतु असं असतानाही संयमानं हा अल्पसंख्याक समाज जातोय. पण याचा गैरअर्थ कुणीतरी घेतलेला दिसतो की जर पुन्हा अशा घटना काही घडायला लागल्या आणि पुन्हा असे लोक कुठे उफाळून आले तर त्यांना योग्य तो बंदोबस्त आणि जशास तसं उत्तर देण्याची भूमिका या पुढच्या काळात अल्पसंख्याक समाजाची असणार आहे. त्या बाबतीत अल्पसंख्याक समाजाकडून कोणतीही गय केली जाणार नाही हा माझा इशाराच असेल असं समजा. पण झालेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे आणि असे प्रकार पुन्हा होऊ नयेत म्हणून हा प्रकार जरी केला त्यांच्यावर कठोर शासन झालं पाहिजे, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई झाल्या पाहिजेत जेणेकरून दुसरे कोणी धजावणार नाहीत. अशा पद्धतीचं कार्यक्रम या ठिकाणी शासनाला आखला पाहिजे ही आमची भूमिका आहे. आज साताऱ्याला माननीय नामदार आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साताऱ्याला काही कार्यक्रमाच्या निमित्तानं आहेत. पण त्या कार्यक्रमात जर ऍडजस्ट झालं तर विशाळगडला जाण्याची त्यांनी त्या ठिकाणी मानस बोलून दाखवलेला आहे. ते जाऊन त्या ठिकाणी त्या पीडित कुटुंबांना विशेषतः त्या अल्पसंख्याक समाजातल्या लोकांना भेटण्याचा त्यांचा मानस आहे. भेटल्यानंतर तेही त्यांच्याशी चर्चा करतील आणि या पुढच्या काळात अत्यंत चोख आणि व्यवस्थित संरक्षण अल्पसंख्याक समाजाला देण्याची भूमिका आमच्या पक्षाची आहे. दुःख जर झालं असतं तर मला दुःख झालं का त्यांच्या घरात जाता त्यांचा मुलगा हा करतो. मग महाराजांनी हे जिम्मेदारी स्वतः घ्यावं. त्यांचा जर मुलगा ऐकत नसेल तर त्यांनी हा राजीनामा द्यावा लोकसभेत.